आता युनिट 3 मध्ये आर ला क्वेश्चन विचारला जातो, चेक द ऍडिक्वेसी म्हणून एक सेक्शन दिलेला असतो. हा क्वेश्चन विचारलेला आहे नोव्हेंबर डिसेंबर 2022 क्वेश्चन 1B. तर क्वेश्चन तुम्ही क्वेश्चन पेपर मधनं लिहून घ्या. त्यात सेक्शन दिलेला आहे. मी फक्त एक्सप्लेन करतो कारण आपला व्हिडिओ खूप लेंदी होईल, क्वेश्चन वगैरे लिहित बसेल तर मी फक्त एक्सप्लेन करतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करा. तर ISSB 450 ऍट 87.2 किलोग्राम पर मीटर हा सेक्शन दिलेला आहे. तर पहिली स्टेप काय करायचं, स्टील टेबल मधनं हा सगळा गिवन डेटा लिहून घ्यायचा. यामध्ये ZE आपण लिहिलेलं नाही, तुम्ही ZE लिहून घ्या. आणि ZP हा IS कोड पेज नंबर 138 वरती दिलेला आहे, तो स्टील टेबल मध्ये नाही. तर गिवन डाटा KN हा दिलेला आहे, लोड 750 किलो न्यूटन दिलेला आहे, इसेंट्रिसिटी 270 mm दिलेली आहे. तर स्टेप 2 काय नीट लक्ष द्या, क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. आधी फ्लेंज क्लासिफाय करायचं, तर B/2 अपॉन TF. तर B आपण आता स्टील टेबल मधनं लिहिलेला आहे, TF पण लिहिलेला आहे. तर 9.12 हा सेक्शन आहे प्लास्टिक. तसंच वेब D/TW, D म्हणजे H 300 सॉरी 386.2 डिवाइड बाय 9.8 हा 39.40 सेक्शन प्लास्टिक आहे. तर स्टेप 3 त्याला एक इंटरॅक्शन चेक द्यायचा. तर त्याचा फॉर्म्युला N/ND प्लस M/MD हा काय आला पाहिजे, लेस दॅन 1 आला पाहिजे. तर आपला सेक्शन हा कसा असतो, ऍडिक्वेट. सो ND कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे AgFy बाय गॅमा M0. हा A आपण स्टील टेबल मध्ये इथं लिहिलेला आहे. Fy तुम्हाला माहिती आहे 250, गॅमा M0 1.10, तर आला 25.90 किलो न्यूटन. हा झाला ND. तर M फ्लेक्झरल स्ट्रेंथचा तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे, M इज इक्वल टू P इंटू E. तर हा P म्हणजे लोड 750 दिलेला आहे, इसेंट्रिसिटी 0.27 M. तर हा M किती झाला, 202.6 किलो न्यूटन मीटर. स्टेप 4 सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप, डिझाइन बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. लॅम्बडा इज इक्वल टू KL बाय आर मिनिमम फाइंड करायचा. KL तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन आहे, आर मिनिमम आपण स्टील टेबल मधनं लिहिलाय, आला 57.91 न्यूटन पर mm². आणि H/TF हा इथं H घेते वेळी तुम्ही काय करायचा, जो काही सेक्शन आहे, समजा इथं ISHB 450 आहे, तर हा 450 ही हाईट घ्यायची. इथं खूप मुलं मिस्टेक करतात, सो हे लक्षात ठेवा. आणि TF आपण तिथे स्टील टेबल मधनं लिहिलेला आहे, हे झालं H/TF. त्याच्यानंतर टेबल 14 IS कोड पेज नंबर 57 वरती जायचं सगळ्यांनी. मग आपण लिहिलंय KLY फाइंड केलाय, H/TF फाइंड केलाय, KL/R मिनिमम पेज नंबर 57 IS कोड. हे इकडं KL/R च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि H/TF ची व्हॅल्यू दिलेली आहे तिथं. मग बघायचं 32.84 कुठं 30 ते 35 मध्ये आहे. सो इथं 30 लिहिलं, इथं 35. तर KL/R मिनिमम मध्ये 57.91. तर कुठे येणार ते 50 ते 60 मध्ये, बरोबर. तर तुम्ही काय करायचं, हे व्हॅल्यू घेतल्या, मग हा A काढायचा, त्याला FCRB काढायचा, B काढायचा आहे. तर हे व्यवस्थित लक्ष द्या. इतकं लिहून झाल्यानंतर हे आपल्याला हा A काढायचा आहे. तर 927.1 वजा 927.1 वजा
927.1 वजा 660.9. 927.1 वजा 660.9 डिवाइड बाय 60 minus 50 divided by 60 minus 50. त्याच्यानंतर 57.91 वजा 50 आपल्याला ए फाइंड करायचा. तर लक्षात आलं का? 927.1 वजा ब्रॅकेट मध्ये 927.1 वजा 660.9 भागिले 60 वजा 50. तर ए काढायचा आहे आपल्याला. ब्रॅकेट क्लोज. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 57.91 वजा 50. 57.91 वजा 50. तर हा झाला आपला ए. त्याच पद्धतीनं बी फाइंड आउट करून घ्या. बी ला काय 912.0 वजा ब्रॅकेट मध्ये 912.0 वजा 646.1 भागिले 60 वजा 50. तर इथं काय आपल्याला बी फाइंड आउट करायचं. बरोबर. तर बी कुठे इथं. सो 32.84 वजा 30. 32.84 वजा 30 आला. इथं बी फाइंड आउट झाला. FCRB काढायचा. तर FCRB कसा फाइंड करायचा? ए आलाय 716.53 वजा ब्रॅकेट मध्ये 716.53 वजा 701.67 भागिले 35 वजा 30. 35 वजा 30 आणि ब्रॅकेट क्लोज. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 32.84 वजा 30. हा झाला तुमचा FCRB. प्रोसिजर लक्षात आली का व्यवस्थित? परत एकदा व्हिडिओ बॅक घेऊन तुम्ही परत एकदा हा बघा. ही स्टेप इम्पॉर्टंट आहे ह्या न्यूमेरिकल मध्ये. त्याच्यानंतर रेफरिंग टेबल 13A पेज नंबर 55. इथं आपण FCRB फाइंड केलाय. FCRB किती आला आपला 708.07. ते कुठल्या रेंज मध्ये येणार? 700 ते 800च्या. बरोबर. त्याच्यानंतर FY आपल्याला माहित आहे 250. तर त्या व्हॅल्यू इथं 250 कुठे आहे? इथं आपल्या व्हॅल्यू बघायचा आणि ती व्हॅल्यू लिहून घ्यायची. 800 ला आहे 206.8. 708.07 ची काढायची आपल्याला आणि 700 ची व्हॅल्यू आहे 202.3. बरोबर. आता इथं एक लक्ष द्या. पहिला आपण कसं लिहित होतो? हे 7 म्हणजे असेंडिंग ऑर्डर लिहित होतो. बरोबर. तर आता इथं डिसेंडिंग न आले. तर इथं काय करायचं? 206.8 वजा 2 इन ब्रॅकेट मध्ये 206.8 वजा 202.3 डिवाइड बाय 800 वजा 700 ब्रॅकेट मध्ये 708.07 वजा 700. कळलं? मग हा झाला आपला FBD. मग MD कॅल्क्युलेट करायचं. मग MD चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे बीटा बी ZP आणि FY. तर बीटा बी मग आपण शेप फॅक्टरचा फॉर्म्युला घेतो ZB अपॉन ZE. सो बीटा बी बरोबर ZE अपॉन ZP इंटू हा ZP कॅन्सल. मग हा झाला FY. मग ZE स्टील टेबल मधून आपण लिहिलेला आहे. FY आला 250. मग तिथनं आला MD 353.07 किलो न्यूटन मीटर. लास्ट स्टेप आहे इंटरॅक्शन चेक. एन माहित आहे आपल्याला. ND आपण कॅल्क्युलेट केलाय. हा ND आपण कॅल्क्युलेट केलाय. M कॅल्क्युलेट केला इथं. N by ND प्लस M by MD हा लेस दॅन 1 आला पाहिजे.
सो आपण सगळे पुट केल्या आणि आला 0.87 लेस दॅन 1 तर आपला सेक्शन हा कसा आहे ऍडिक्वेट आहे. हाच क्वेश्चन मे जून 2023 ला रिपीट झाला. म्हणजे बघा क्वेश्चन 1A मध्ये थिअरी असेल आणि क्वेश्चन 1B मध्ये स्लॅब बेसचा क्वेश्चन असेल तुम्हाला. क्वेश्चन 2A मध्ये एक थिअरी क्वेश्चन असेल आणि क्वेश्चन 2B मध्ये तुम्हाला हा चेक दी ऍडिक्वेसीचा क्वेश्चन असेल. म्हणजे तुम्ही दोन जर न्यूमेरिकल व्यवस्थित सॉल्व्ह केले तर तुम्ही दोन्हीपैकी कुठला एक सॉल्व्ह करायचा आणि थिअरी म्हणजे तिसऱ्या युनिटचे तुमचे जवळपास 18 मार्क इथे कव्हर होतात. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करून द्या.